नमस्कार. आज मी बनवली होती आवळा कँडी. माझा मुलगा आवळा खाण्यासाठी अतिशय नखरे करणारा, पण ही कँडी एकदम इझिली खातो आणि अतिशय छान अशी ही बनवली. तर ही रँडमली माझ्या रील्सवर मी अशी बघितली होती आणि इतकी सुंदर रेसिपी आहे. तर मी अर्धा किलो आवळा घेतले होते आणि त्यांना स्टीम देऊन यांना शिजवून घेतले. त्यानंतर यांचे बिया काढून यांना मिक्सर जारमध्ये थंड झाल्यावर वाटून घेतले आणि या पल्पला कढईमध्ये टाकून ह्यांना याच्यामध्ये थोडंसं मी घीसुद्धा टाकले, पण ते शूट नाही केले आणि जितकाच पल्प आहे तेवढाच साखर घालायची किंवा गूळ घालायचं आहे आणि यांना व्यवस्थित असे हे शिजून द्यायचं आहे. त्यानंतर झाकण लावून यांना 20 ते 25 मिनटं असे शिजवायचं आहे, एकदम मीडियम टू लो गॅसवर. आणि हा पल्प थोडा घट्टसर झाला की याच्यामध्ये थोडीशी मी काळा सॉल्ट टाकला आहे, ब्लॅक सॉल्ट आणि चाट मसाला टाकला आहे. तुम्ही इथे जिरा पावडर, मिरची पावडर हेही टाकू शकता आणि खूप असा चटपटीत एकदम टेस्ट असा लागत होता. खूप छान लागते. आणि त्यानंतर कॉर्नफ्लॉवरचा स्टार्च हा बनवून घेतला आहे. कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये थोडं मिक्स करून याच्यामध्ये मिक्स केलं आहे आणि त्यानंतर कढईला हा सोडायला लागला की एकदम हा पल्प तयार आहे. आणि मी इथे ताटाला थोडंसं घी लावून त्याच्यामध्ये हा जो मिश्रण आहे तो थंड करण्यासाठी असा पसरवून घेतला. त्यानंतर आपल्या हाताला थोडंसं तेल लावून याचे छोटे छोटे कँडीचे शेप देऊन घ्यायचेत आणि खूपच छान असे हे रेडी होतात. आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी इथे पावडर शुगरमध्ये यांना कोट करून घेतले आणि इझिली आपण रूम टेम्परेचरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि इझिली ही मुलं खातात. तुम्हीही करून पहा आणि मला कमेंट करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या आय डीला फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.